कार्यक्रमाचे समारोपीय मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते शिवश्री माननीय ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ. हॅलो, जय जाऊ सर्व मंडळी. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून आज स्वामी विवेकानंदांचाही जन्मदिन आहे, त्यांनाही अभिवादन करतो. यामधल्या कालखंडामध्ये माझ्यासोबत काम करणारे बरेचसे सहकारी, जीवाला जीव देणारे, काही आपल्याला सोडून गेलेत, त्यांचं पुण्यस्मरण करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये बरीच चलबिचल आहे, देशभरामध्येही आहे. यात अनेक काही ना काही गडबडी होत आहेत, कोणाच्या हत्या होत आहेत. अशा सर्व न्यायाची अपेक्षा करणाऱ्या लोकांनाही या निमित्ताने त्यांचं स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करतो. आज या जिजाऊ सृष्टीवर नेहमीसारखा गर्दीचा लोट दिसत असला तरी त्यात पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला मंत्री महोदयांनी व्यक्त केली त्याप्रमाणे शिस्त न वाढवता आली, याबद्दलही आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे. आजच्या या 427व्या जिजामातेच्या जयंतीनिमित्त आणि माझ्या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्त या जिजाऊ सृष्टीवरील या भव्य दिव्य कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे सर, ज्यांच्या शुभहस्ते सपतिक आमचा दोघांचा इथे सत्कार करण्यात आला. तशी 75 माझी आहे, परंतु ही 75 गाठण्यामध्ये जरी माझ्या बायकोचा केवळ 45 वर्षाचा सहभाग असला तरी तो एका अर्थाने शतकाच्या पलीकडेचा आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळे माझाही सत्कार झाला आणि त्यांचाही झाला, आणि यामध्ये ज्यांनी संपूर्ण मनमोकळेपणाने नंतरच्या कालखंडामध्ये अलीकडे अगदी सविस्तरपणे मराठा सेवा संघाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, ते सन्माननीय मंत्री महोदय प्रतापरावजी जाधव साहेब, मंचावरील विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील मराठा सेवा संघ आणि सर्व कक्षांचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम माझा जो काही अमृत महोत्सवी सत्कार आपण इथे केलात आणि सत्यशोधकी आयाजी पाटील आणि पंढरीनाथ पाटील दोघांची पगडी, गंगाधर कुठे, आयाजी पाटील तुला माहित नसतील कदाचित, ज्यांचा उल्लेख केला यांनी, ते सहकारी होते. या दोघांची पगडी बरीचशी सारखीच होती आणि या पगडीला जसं तुम्ही पुण्यामध्ये आम्हा उभयतांचा सत्कार करत असताना फुलेंची पगडी दिली, तशी आम्ही तुम्हाला या जिजाऊ सृष्टीवर 100% हमी देतो, शब्द देतो, खात्री देतो की श्वासाच्या शेवटापर्यंत आम्ही तुम्ही व्यक्त केलेल्या भावना आणि आमच्या डोक्यावर टाकलेली ह्या पगडीची जी काही भूमिका आहे तिच्याशी प्रामाणिक राहू आणि काम करू, एवढीच आमची इच्छा आहे. तुम्हा सर्वांनी माझ्या या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्त शतक महोत्सवासाठी पुन्हा एकदा आपण इथे जमावं, ही जी काही जिजाऊ चरणी प्रार्थना केलेली आहे त्याबद्दल मी एवढंच म्हणू शकेल की जिजाऊंनी तुमची ही सगळी प्रार्थना मान्य करावी, प्रत्यक्षात आणावी, एवढीच मी सुद्धा जिजाऊ चरणी प्रार्थना करतो. बंधू आणि भगिनींनो, माझा जसा अमृत महोत्सव आहे तसं सुरुवातीला गंगाधरांनी या सर्व लोकांनी किंवा शाहीर कांबळे आणि वक्त्यांनी जे सांगितलं की भारतीय संविधान हे आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि संविधान तुमच्या आमच्या जगण्याचं, जीवनाचं एक बहुमोल असं एक शस्त्र आहे, शास्त्र आहे आणि सूत्र आहे. हे जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंतच आपण ठीक आहोत. मला सांगताना आनंद होतो की भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि माझेही अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. जगाच्या पाठीवर भारतासह अगदी आपल्या जिल्ह्यातही आणि राज्यातही अनेक लोक
तोंडामध्ये सोन्याचे चांदीचे चमचे घेऊन, हातामध्ये चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत. पण सिद्धार्थ, मी पुरुषोत्तम खेडेकर एकमेव असा आहे की जो हातामध्ये संविधान घेऊन जन्माला आलोय असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळे या अमृत महोत्सवी संविधानाच्या वर्षामध्ये या संविधानाचं संपूर्ण जे काही जबाबदारी आहे, त्याचं महात्म्य आहे, महत्व आहे, ते शेवटपर्यंत पोहोचवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. काही विस्कळीतपणा येत असतो, जात असतो, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. माझ्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बरचसं मी त्या दिवशी पुण्याला बोललेलो आहे. त्याच अंगाने थोडंफार काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात किती ग्रेट माणसं जन्माला आलेले आहेत याची यादी तुम्ही सर्वांनी मग सांगितलेली आहे. त्या ग्रेट मध्ये तुम्ही सर्वांनी माझा समावेश केलाय, याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञ आहोत. पण आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा सेवा संघ हा काही एकट्याने मी काही केलेला आहे अशातला काही भाग नाही. जसं शिवराज्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल सातत्याने बोललं जातं आणि महाराज नेहमीच सांगायचे की हे स्वराज्य निर्माण केलंय, हे जरी खरं असलं त्यातला मी एक असलो तरी मावळे जे आहेत यांचं बलिदान, यांचं योगदान आणि यांचं कार्य आणि शेवटच्या क्षणापर्यंत जीवाची पर्वा न करता जे काही लढलेले आहेत त्यांचं काम मोठं आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं जो काही माझा सत्कार आहे हा एकटा पुरुषोत्तम खेडेकर, एखादा खेडेकर, स्वप्नील, सौरभ किंवा आमच्या स्नेहाचा नाही तर सर्वांचाच आहे, याचा मला अभिमान वाटतो. माझं कुटुंब हे गंगाधरनी सांगितलं, अधिकृतपणे जरी आम्ही 5 लोकांचं कुटुंब असेल, माझ्या बहीण भावंड असतील, काही असतील, हे लोक सरले तरी माझ्याकडे गंगाधरनी सांगितलं तसा गंगाधर सारखे, गंगाधर आहे, किशोर असे अनेक मुलं मुली आहेत आणि ते सर्वजण काम करत आहेत. मराठा सेवा संघाच्या या कामामध्ये वृद्धी व्हावी, पुढे जावं. आता मंत्री महोदयांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ह्या आपल्याला पूर्ण करायच्या. त्या मी सांगणं काय किंवा त्या सांगणं काय ते अत्यंत गरजेचं आहे. यापूर्वी सुद्धा मी अनेकदा म्हणालो की ज्या शिवधर्माबद्दल आपण बोलतो तिथं आपण बरेच जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, बरेचसे पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे किमान त्या दृष्टीने, त्या दिशेने जाण्यासाठी आपण काही काही निर्णय घेऊ शकतो काय, चर्चा करतो. एक तर पहिली गोष्ट लग्नाच्या बद्दल मी तुम्हाला माझ्या समोर झालेला, माझ्या लग्नाला 45 वर्ष झाले. मी इंजिनियर झाल्यानंतर माझ्या घरामध्ये त्यावेळेसच प्रतापराव पोरी बिरी सांगून येत होत्या, पण वडिलांनी सांगितलं की बाबा त्याचं तो काय ठरवत असेल ते माहिती नाही. आजपासून 50 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की तू काय लग्न करायचं तुझ्या पद्धतीने कर, आमचा काही त्याच्यात काही म्हणणं नाही, पण तुझ्या मागे 2 पोरी आणि 2 पोर अजून आहेत, त्याच्यात अडथळा येणार नाही याची काळजी घे. माझ्या लग्नाच्या पूर्वी मी माझ्या या 2 बहिणांची, 2 भावांच्या माझ्यापेक्षा लहान होते लग्न लावली आणि ते पोरं घेऊन त्यांच्या माझ्या लग्नामध्ये हजर होते. लक्षात घेतलं पाहिजे. मुलगी पाहण्यासाठी माझी एकच इच्छा होती. मी यापूर्वी सांगितलं, जे पालक असतील आणि जे लग्नाचे पोरं असतील, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायातली खेटर किती दिवस पुरतात जोडे, बोला, जोडे किती दिवस पुरतात? घेतले तर चपला, शर्ट 2-2, 3-3 वर्षांनी जे फेकावे लागतात, 6 महिन्यात जे फेकावे लागतात, असे चप्पल जोडे किंवा कपडे सुद्धा जे कॉलेज मधले मोठमोठे हिरो म्हणणारे पोरं आपल्या स्वतःच्या पसंतीशिवाय घेत नाहीत. मायबापांनी आणलेले कपडे किंवा चप्पल जोडे पोरं फेकून देतात, पोरी फेकून देतात. तेच पोरं पोरी कदाचित मंगळावर जाणारं यान कसं असावं याचं सुद्धा बरचसं निरीक्षण करतात, पण स्वतःच्या जीवनात येणारा पार्टनर, आपला नवरा किंवा आपली बायको स्वतः निवडत नाहीत. ही आपल्यात सगळ्यात मोठी खोट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 50 वर्षापूर्वी मला माझ्या मायबापाने, बिन शिकलेल्या शेतकरी मायबापांनी परवानगी दिली आणि स्वतः निवडलेली वस्तू किती चांगली असते हे जसं तुमचं चप्पल जोडावून येतं तशी माझी बायको पाहिल्यावर तुम्हाला एकदा तरी वाटायला पाहिजे ना काय नुकसान झालेलं. त्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही विचार करा की आपली बायको आपण निवडली पाहिजे. माझं लग्न लावण्यासाठी माझी अट एकच होती की पहिला प्रिफरन्स होता रजिस्टर्ड मॅरेज. कोणी काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, जुन्या कपड्यावर जायचं, रजिस्टर करायचं. पण त्यावेळेस सुद्धा मंत्री महोदय खूप अडचण होती. त्यावेळेस सुद्धा आपल्यातले बरेचसे देशमुख पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याच्या वर आमचा झेंडा उडतो असं सांगत होते. आणि मी त्यावेळेस अत्यंत सुंदर होतो, तुम्हाला सांगतो, लक्ष द्यायला हरकत नाही. 50 वर्षापूर्वी पोरी बघायचं म्हणलं तर इकडून तिकडे निरोप 10 जेवणावळी अमका तमकर तुम्ही उल्लेख केला त्याचा. पण मी जेव्हा निरोप पाठवायचो की तुमच्याकडे एखादी मुलगी, मला माहित झालं, साधा तुम्ही लक्षात घ्या की एखादं घड्याळ घ्यायचं तुम्हाला, अमुक एक पर्टिक्युलर घड्याळ घ्यायचं झालं तर जे दुकान असेल ते दुकान तुम्ही शोधून काढता आणि ते दुकान शोधल्यावर तुम्ही तेच घड्याळ जर पद्धतीने, मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या पसंतीची बायको पाहिजे. त्या सगळ्या अटी बाकीच्या होत्या, ग्रॅज्युएट वगैरे वगैरे सगळ्या. तर जिथे जिथे मुली आहेत माहीत झालं तिथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी चौकशी केली, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. पण रजिस्टर मॅरेज करायचं म्हणलं की सगळेचे सगळे कुठेतरी अडचणीत यायचे. शेवटी आता आपलं काही होत नाही असं गृहीत धरून मी बाजूला झालो होतो. पण अचानक हे स्थळ आलं आणि जवळपास मी नवरा म्हणून त्यांच्यावर लादल्या गेलो अशी परिस्थिती निर्माण झाली. लग्न झालं. महत्वाचं, लग्न झाल्यानंतर मी एकही करवलीन लांडगा आणला नाही. नो करवली नो लांडगा. माझं गाव अंतरी खेडेकर. 50 वर्षापूर्वी अजूनही आमच्याकडे तांब्या घेऊन जावं लागतं सकाळी. बाथरूम नाही, ड्रेसिंग रूम नाही, बेडरूम नाही. त्यामुळे शहरातल्या ह्या पोरी किंवा पोरं जर आपल्या बायको सोबत अंतरीत आले तर ते आपला संसार आतापासूनच काही ना काहीतरी विष घालून खराब करतील. त्याच्यापेक्षा बायकोचा करवला आपणच व्हायचं आणि बायकोची करवली आपणच व्हायची. अशा पद्धतीने मी एकट्या बायकोला तिथून आणलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अंगावर नो कपडे नवीन. आता तर मी तुमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने, काय वाईट झालेलं आहे हे उदाहरण मी एवढ्यासाठी देतो की आपण केलं पाहिजे. निदान एक तरी ठरवा की मराठा सेवा संघाने 33 कक्षाशी संबंधित असणारे जे कोणी लोक असतील त्यांनी इमाने इतबारे प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा, वाईट रूढ्या, चाली, रीती इकडे दाखवायचं एक आणि वागायचं दुसरं, हे संपवलं पाहिजे. आणि जो एक मोठं लग्न करेल, वाजत गाजत लग्न करेल, भटजीला दान दक्षिणा देईल, 13वी करेल, 10वी करेल, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची आपल्याला गरज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तर अशा गोष्टी होणार आहेत. आणि बघा, आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तुम्ही आम्ही जर गेलोच नाही तर करणार काय? आणि आमदार साहेब आणि मंत्री महोदय, आमची तुम्हाला एक विनंती आहे की लग्नवाल्यांना तुम्ही सांगा की लग्न इतक्या वाजता आहे, त्यावेळेस लागलं तरच आम्ही येऊ. डीजे असेल तर आम्ही येणार नाही, दारुडे नाचणार असतील तर येणार नाही. तुम्ही म्हणाले तसं तुमचं नाईलाज, अशातला काही भाग नाही, बिलकुल भाग नाही. तुम्ही जात नाही म्हणलं ना, ते जाणार कुठे आहेत? नाही नाही नाही, म्हणून आपण ते करू नये. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण समाजकार्य करते आहात आणि राजकारण आहे. कारण की तुम्ही आता इथे जे काही बोलले ते माझ्यापेक्षा अति जास्त स्पष्टपणे बोललेले आहेत. परंतु या सगळ्या बाबी आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसूनच ठरवाव्या, कराव्या लागतील, बैठका घ्याव्या लागतील. वेगवेगळ्या पद्धतीने सगळी उदाहरणं जी आहेत ती द्यावी लागणार आहेत. आणि समाज जो आहे, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, सर्वसामान्य लोकांनी बिघडवलेला नाही, तर ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनीच नेमकं हे सगळं प्रकरण वाईट केलेलं आहे. या सगळ्या अंगाने आपल्याला पुढे जात असताना आज माझा जो काही इथे अमृत महोत्सवी सत्कार झालेला आहे, अमृत महोत्सवी सत्कार झालेला आहे, त्यात प्रामुख्याने मराठा सेवा संघाचं जे काही काम आहे ते जास्त महत्वाचं आहे. परंतु हे काम गंगाधर म्हणाला किंवा अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं तसं मी स्वतः त्याचे चांगले अनुभव घेतलेले आहेत. हे अनुभव घेतलेले असले तरी ते पुढे जाण्यासाठी आता आजपासून पुढे आपल्याला प्रत्येकाला गाव खेड्यापर्यंत, वाडी तांडापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत, व्यक्तीपर्यंत जाऊन प्रत्येकाला
मी यापूर्वी सांगितलं तसं प्रत्येकाला स्वतःला आपल्या डोळ्याची आकाशवाणी, मेंदूचा टीव्ही, वर्तमानपत्र सगळं करावं लागेल. जो भेटेल, जी भेटेल तिच्या डोक्यामध्ये हा विचार घालणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण पुढे जाणार आहोत. आमच्या अपयशासाठी, आमच्या चुकांच्यासाठी, आमच्या अधोगतीसाठी किंवा आमच्या नुकसानीसाठी किंवा आम्हाला नोकऱ्या न मिळण्यामध्ये किंवा आम्ही पुढे न जाण्यामध्ये इतर कोणाला तरी दोषी ठरवण्यापेक्षा आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. मंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांचं मनपूर्वक स्वागत करत असताना माझी विनंती आहे की तुम्ही राजकारणी आणि आम्ही समाजकारणी असे दोन गट न करता आपल्यालाच, आपण कुठल्याही राजकीय पक्षात राहा, आपण पाहिलंच आहे 25-30 वर्षामध्ये मराठा सेवा संघाच्या या मंचावर सर्वच लोक येतात जातात, त्याच्याबद्दल आम्ही कधी आग्रह धरलेला नाही. मराठा ही व्याख्या, मराठा हा शब्द आम्ही स्थिपित न करता अत्यंत व्यापक स्वरूपाचा अत्यंत त्या पद्धतीने वापरला, लोकांनी तो स्वीकारला. परंतु पुढच्या कालखंडामध्ये काही ना काही कारणाने चळवळीमध्ये शिथिलता आलेली आहे. शिथिलता आलेली असल्यामुळे किंवा समाजाला, प्रत्येक जाती घटकाला, सिद्धार्थ याच्यामध्ये काय झालं याचा शोध सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे की कालपर्यंत मांडीला मांडी लावून एका ताटात जेवणारे आम्ही सर्वजण पुन्हा एकदा विघटित का झालेलो आहोत, कोणी आमच्यामध्ये हे विष कालवलेलं आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे. वेगवेगळ्या वाईट बाबी, वेगवेगळ्या वाईट गोष्टी सगळीकडे घडतायत. प्रत्येक समाजामध्ये काही चांगले लोक असतात, काही वाईट लोक असतात. आणि आता सध्याचे जे काही वादविवाद असतात हे दोन्हीकडच्या, तिन्हीकडच्या किंवा सर्वच समाजातल्या जाणीवपूर्वक वाईटपणा पेरण्यासाठी निर्माण झालेल्या लोकांची ही सगळी एक अत्यंत नियोजनबद्ध साखळी असते, कूटनीती असते. ती आपल्याला समजत नाही, ती आपल्याला उद्ध्वस्त करावी लागणार आहे. त्यामुळे जातबंधन असेल, धर्मबंधन असेल, हे पाळून सुद्धा आपल्याला एकमेकांच्या जवळ राहता येतं हे आम्ही मराठा सेवा संघाने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने काही मराठा समाजातील, कुणबी समाजातील, देशमुखातील, पाटलातील जे कोणी असतील यांना अशी काही एक थोडीशी गैरसमजाची त्यांना एक झालर निर्माण झाली की आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही. करणार काय आहोत आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या की याच्या पुढे मी यापूर्वी अनेकदा सांगितलं की तुम्ही इथे बसलेल्या कोणीही जरी प्रधानमंत्री, राष्ट्रपती झाला देशाचा, तरी मराठा समाजाचा रातोरात काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीतरी एकदम अमूलाग्र बदल होईल आणि आपण आजचे पृथ्वीवरचे उद्या चंद्रावर जाऊ असं कधी होणार नाही. त्याला आपल्याला स्वतःलाच काही करावं लागणार आहे. आज नोकऱ्या विक्र्या ज्या आहेत ह्या जवळपास संपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण बरेचसे लढे बरेच उशिरा सुरू केलेले आहेत. आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षण दिलं तरी आपल्या समस्या कधीही सुटणार नाहीत. हे यापूर्वी सुद्धा अनेकदा मी सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगतो आहे. आणि म्हणून आम्ही गरीब आहोत अशातला भाग नाही भाऊ, आपण गरीब नाही. आमच्याकडे असलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आमच्याकडे अक्कल कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेवा पाटीलच काय, लेवा पाटलांपेक्षाही छोटे छोटे अग्रवाल समाज आहेत, खंडेलवाल समाज आहेत, छोटे छोटे समाज आहेत. यांच्याकडे फक्त आणि फक्त सामूहिक जिथे काही लग्न असतात तिथेच लग्न लावायची परवानगी आहे. एखाद्याला जर वेगळ्या पद्धतीने लग्न लावायचे झालं तर त्याला दंड पडतो. आणि मुलगा मुलगी पाहण्यासाठी सुद्धा वधूवर परिचय मेळावे होतात, तिथेच मुलं मुली सिलेक्ट केल्या लागतात आणि पुढच्या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये ते लग्न लावल्या जातात. हे लोक अत्यंत श्रीमंत आहेत. म्हणजे एक एक मारवाडी, गुजराती किंवा काही लोक जे याशी जोडलेले आहेत, व्यापारी लोक एवढे श्रीमंत आहे की आपला अख्खा बुलढाणा जिल्हा विकत घेऊ शकतील एवढी त्यांची ताकद आहे. तरी सुद्धा ते गरिबीत किंवा साध्या पद्धतीने लग्न लावतात. आमच्यातला जो माज आहे, हा माज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. आणि हा माज संपवण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने 33 कक्षांवर आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने जास्त काम करण्याची गरज आहे. सीमा आणि डॉक्टर निर्मला पाटील दोघे आहेत तिथे, सर्वात जास्त तुम्हाला करावं लागणार आहे. कारण की हे सगळं जे आहे, मी यापूर्वी सुद्धा अनेकदा मयुराताई तुम्ही इथे आहेत, हुंडा देण्याची जास्तीत जास्त जबरदस्ती किंवा कोण करतं, माय करते. मोठं लग्न लागायचा आग्रह माय करते. काहीतरी पाहुण्या रावळ्यांना अंगावर दिलं पाहिजे आग्रह माय करते.
जी आली तिला रिकामं पाठवू नका, निदान झंपरचं तरी का पडद्या कोण करतं? तुम्हाला सगळ्यांना आहेरात आलेले झंपराचे कपडे किती जणींनी वापरले, झंपर शिजवले दिवसाचा. तुम्ही जशी त्याची बोळवण कपडे घेतले की कोणाला द्यायला किंवा झाडझूड करायला करता, तसेच तुम्ही ज्यांना ते कपडे देता ते तसंच करतात, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाचण्यासारख्या बऱ्याच बाबी आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, शिवधर्माच्या माध्यमातून हे सगळं काही आपण सांगितलेलं आहे. पंचसूत्री आपण सांगितली, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता. परंतु हे सगळं करत असताना आपण फेल गेलो अशातला भाग नाही, तर दुसरी फळी तिसरी फळी जी काही आपल्याकडे यायला पाहिजे ती निर्माण झालेली नाही. त्यामुळे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी 25-25, 30-30 वर्ष राहिलेले अनेक माझे समाज बांधव भगिनी अशा आहेत की त्यांच्या घरातल्या दुसऱ्या पिढीतील मुला मुलींना सुद्धा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड किंवा 33 कक्षाची पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही किंवा ते त्याच्याशी जुळलेले नाही. त्यामुळे आपल्याला जे काही पुढे काम करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील जे मुलं मुली आहेत यांना जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने याच्याशी जुळणं गरजेचं आहे. आम्ही सगळेजण एकमेकाला 30-40 वर्ष ओळखतो. उदाहरणार्थ कामाजी आणि जयश्री आहे ना, कामाजी आणि जयश्री आम्ही आता या जोडप्याला 30-35 वर्ष ओळखतो, बरोबर आहे. तुमचा गोलू आणि श्रद्धा आणि आमचा बालू कदाचित सौरभची ओळख असेल, बाकीच्या पोरांची आपली ओळख आहे का? आपल्या पोरांची ओळख आहे का आपसात? जवळपास नाही. जे आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत त्यांची ही परिस्थिती, आपल्या दुसऱ्या पिढीतले पोरांची एकमेकांशी ओळख नाही. आपण काय पुढे जाणार आहोत? म्हणून यासाठी अनेक प्रयत्न केले. पुण्यामध्ये मधुकरराव असतील, कामाजी होते, तनपुरे सर असतील, आपण मेळावे घेतले. मी दरवेळेस माझी दोन्ही मुलं इथे बोलावली. कुठे गेला बालू? बालू कुठे गेला? बालू वर ये रे. हा सौरभला तुम्ही ओळखता, तो माझा मोठा मुलगा आहे. तो अमेरिकात असतो, 22 वर्षे त्याला अमेरिकात झाले. तो तिकडे छत्रपती फाउंडेशन चालवतो आणि जवळपास 150च्या वर मुलांना त्यांनी काम दिलेलं आहे, असा व्यवसाय करतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्या जाते. आणि एवढंच नाही तर जे अमेरिकेतलं इंडियन कौन्सिलेट आहे त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गेल्या 8 वर्षातून त्यांच्यावर दबाव आणून तो कार्यक्रम तिथे सुरू केलेला आहे. एवढंच नाही तर पुढच्या काही वर्षामध्ये 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जयंती उत्सव येईल, कितवा येईल? 400वा. हा 400वा जन्मोत्सव युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयामध्ये न्यूयॉर्क मध्ये साजरा होईल, याच्यासाठी त्यांचं नियोजन आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. सौरभ तुम्हाला माहित आहे, तो संभाजी ब्रिगेड मध्ये काम करतो आणि माझी मुलगी स्नेहा तिच्या अवतीतून ती जिजाऊ ब्रिगेड मध्ये काम करतो. आम्ही दोघे नवरा बायको, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळंच सगळं कुटुंब सामाजिक कार्यामध्ये जुळलेलं असतानाही आमचं काही नुकसान झालेलं नाही, उलट खूप भरभरून सगळं मिळालेलं आहे. या अंगाने तुम्हाला माझा सर्वांना विनंती आहे की घरी गेल्यानंतर जो कार्यक्रम माझा अमृत महोत्सव झाला 4 जानेवारीचा पुण्याला, माझा आग्रह होता की तो कार्यक्रम आपण औरंगाबाद, अमरावती किंवा नागपूरला करूया. आपण या गावातले आहोत, मराठवाडा, विदर्भ आणि या परिसरात आपलं सगळं काही वावर आहे. परंतु सगळे म्हणाले की पुण्यात करू. तर का म्हटलं तर ते म्हणले नागपूर, अमरावती किंवा औरंगाबादला आपण इकडचे जरी असलो तरी बाहेरून येणाऱ्या लोकांना जरी सोयीचं असलं तरी त्यांची निवास व्यवस्था करावी लागते. पण 90% लोकांचे मुलं मुली हे पुण्यात आहेत, त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था आपल्याला करावं लागणार नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्याकडे जे उगतंय ते पुढे जात नाही. तुम्ही येण्यापूर्वी मंत्री महोदय, आमदारांचं बोलणं झालं, त्यांचं भाषण झालं, त्यांच्याही काही आपल्या सगळ्यांच्या, म्हणजे तुमच्यापासून आपल्या सगळ्यांच्या एक भावना आहे की आपल्या या भागामध्ये संख्येने आमदार, खासदार, मंत्री कदाचित भरपूर झालेले आहेत, परंतु आपल्याला सर्वांना आपल्या या भागाचा औद्योगिक असेल, आर्थिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातला विकास करून इथल्या मुला मुलींना IT झाल्यानंतर म्हणा, MSc, BSc किंवा D.Ed झाल्यानंतर, B.Ed झाल्यानंतर या परिसरामध्ये आपल्याला त्यांना गुंतवून ठेवता आलेलं नाही. तर आपल्या पैशावर
ज्या पश्चिम महाराष्ट्राला आपण शिव्या देतो, पुण्याची, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण इकॉनॉमी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाच्या पोरांच्या जीवावर आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी, आमची मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की कृपा करून एकत्र बसूया. या जिजाऊ सृष्टीचं आज एवढं सगळं रूप आहे. आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही अत्यंत चांगलं बोलत असले तरी या भकासपणाला सुरुवात झालेली आहे. अडचणी काय येतात समजत नाही. 5-5 किलोमीटरवर गाड्या थांबवल्या जातात. येणाऱ्या लोकांची, मुलांची, महिलांची आबाळ होते, त्याच्यामुळे त्या परत जातात. या सगळ्या काही अडचणी आहेत. बैठकी घेतल्या जातात परंतु त्या प्रत्यक्षात आणल्या जात नाहीत. पोलिसांची अरेरावी प्रचंड वाढलेली आहे. या सगळ्या बाबीत कुठेतरी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आणि शेवटी आपल्याला सर्वांना पुन्हा पुन्हा सांगतो मी की स्वतःहून स्वतःच्या बळावर आपण उभं राहिलं पाहिजे. मराठा हा व्यापक शब्द असला जरी घेतलेला असला तरी काही लोकांना वाटत असेल तर पुन्हा पुन्हा मी सांगतो की यापूर्वी सुद्धा सांगितलं तुम्हाला मी की जग असेल, राष्ट्र असेल, जगमान असेल, तुमचे नातेगोते असतील, समाज असेल, सगळं काय जायचं ते मातीत जाऊ द्या, त्याची काळजी करू नका. पण एक ठरवा की काय वाटेल ते झाले तरी मी, म्हणजे तुम्ही व्यक्तिगत, मुलगा असो, मुलगी असो, बालक असो, बालिका असो, म्हातारा असो, म्हातारी असो, काय वाटेल ते झालं तरी मी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने आजचा जिजाऊ होईल, आजचा शिवाजी होईल. आणि आज डोंगरावर न राहता उद्याचं माझं पाऊल कदाचित मंगळावर राहील, चंद्रावर राहील, शनिवार राहील. ही खात्री तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुका म्हणे नाही मोक्षाचे गाठोडे, कोणीतरी येईल आणि तुमचं कल्याण करेल. हे दिवस आता संपलेले आहे. जगाच्या पाठीवर आपल्याला सर्वांना माहिती आहे की लुळे पांगळे ज्यांना मुलं असतात, ज्यांना दिव्यांग म्हणतात, जे अत्यंत लुळे पांगळे असतात किंवा दिव्यांग असतात, अशा मुलांच्या बद्दल आई वडिलांना कितीही आत्मीयता, कितीही त्यांच्याबद्दल प्रेम असलं, कितीही माया असली तरी सदा सर्व काळ ते मायबाप सुद्धा अशा दुर्बल मुला मुलींना जन्मभर सांभाळू शकत नाही. तिथे सरकार काय आपल्याला देणार आहे? त्यामुळे सरकारने हे करावं, सरकारने ते द्यावं, अशातला काही भाग नाही. याचा अर्थ सरकारकडे आपला हक्क म्हणून आपण काही मागू नये, अशातलाही काही भाग नाही आहे. मग हा कोणीतरी म्हणाले की 5 कोटी मराठ्यांच्या वतीने असा मला वाटतं गंगाधरच म्हणाला. ज्यावेळेस आपण ह्या संख्या सांगतो की 5, 5.5, 6 कोटी आम्ही कुणबी मराठा, देशमुख, पाटील, जो काही म्हणला जाणारा द ग्रेट मराठा आहे, यांची संख्या आहे, त्यावेळेस अनेक मोठमोठे लोक म्हणतात एवढी मोठी तुम्ही 6 कोटी लोक आहात, अरे तुम्ही रोज 1 रुपया जरी दिला तरी रोजचे 6 कोटी आणि वर्षाला 2,000 कोटी रुपये उभे राहतील. एवढा मोठा तुमचा समाज आहे. हे आपल्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा आहे. परंतु दुर्दैवाने आमचा समाज देणारा नाही तर घेणारा व्हायला लागलेला आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी करावी लागणार आहे. सरकारकडून त्याच्याकडून जे मिळेल ते घेत असतानाच इथे यायला पाहिजे, करायला पाहिजे. ही जिजाऊ सृष्टी अजून पुढे न्यायचं असेल, काही करायचं असेल, मग हा उल्लेख केला की मागच्या सरकारने आम्हाला 50 कोटी रुपये दिलेले आहेत. तुम्हालाही माहित आहे 55 कोटी रुपये दिलेले आहेत, पुढे दिलेले आहेत. राजकारणामधले आमची सर्वांना तुम्हाला विनंती आहे की जशा समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था एकत्रित येऊन मराठा सेवा संघाचं काम आम्ही पुढे रेटलेलं आहे, तसं विविध पक्षामध्ये जे समविचारी आपण लोक असाल तिथे पक्षाची शिस्त पाळून सुद्धा का होईना काही गोष्टी करता येऊ शकतात. आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण एकत्रित आलात तरी जिजाऊ सृष्टी सुद्धा पुढे नेऊ शकते, आपल्याला पुढे जाता येऊ शकते. त्या अंगाने सर्वांनी आपण प्रयत्न करावा. पुन्हा पुन्हा माझी एकच विनंती आहे की जग बदलायचं तेव्हा बदलेल, त्याची सुरुवात मी माझ्यापासून करावं. की काही झालं तरी अशा पद्धतीचं मी करणार आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. इतिहासाला कलाटणी दिली, इतिहासात बदल केला, लोकांचे टाळके चांगले केलेत. या सिंदखेड राजाचा, म्हणजे सिंदखेड राजा गाव नसतं तर लखुजी राजे किंवा लखुजी राजे इथे आले नसते, तर जिजाऊ जन्माला आल्या नसत्या, आणि जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज नसते, आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा देश आजच्या सारखा सुजलाम सुफलाम आपल्याला वाटत नसला तरी असा नसता. वेगळ्या पद्धतीने काहीतरी घडलं असतं. आपण असे काहीतरी नसतो. एवढं या सिंदखेड राजाचं महत्व आहे. या महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मासा कन्नमवार, मारोतराव कन्नमवार, ज्यांची काल परवाच 125वी जयंती झाली, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करत असताना त्यांनी ज्यावेळेस पहिली जिजाऊ जयंती इथे सुरुवात केली ते मुख्यमंत्री असताना
नंतर जिजाऊवर एक पुस्तक लिहिलं, पहिलं चरित्र लिहिलं. त्यांनी म्हटलं की ही सिंदखेड राजा ही मराठियांची, मराठा म्हणजे मराठ्यांची म्हणजे महाराष्ट्राची काशी आहे. या काशीकडे जर आपलं दुर्लक्ष होत असेल तर लोकांना दोष देऊन काही उपयोग नाही. इथे अनेक चांगल्या बाबी आहेत, पर्यटनाच्या सोयी नाहीत, त्या आपण करण्याचा प्रयत्न करत असताना जिजाऊचं चित्र नव्हतं, लखुजी राजेंचं चित्र नाही, लखुजी राजेंचा पुतळा नाही, या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा सेवा संघाच्या आग्रहाखातर शासनाने अनेक लोकांनी त्यामध्ये सहभाग दिला आणि जिजाऊचं पहिलं चित्र आणि जिजाऊचा पहिला पुतळा आपण मराठा सेवा संघाने काढला. ते जगभरामध्ये पोहोचलेलं आहे. एवढंच नाही तर आज आपण सकाळी या आपल्या जिजाऊ सृष्टीवर बाल बगीच्यामध्ये एक संयुक्त शिल्प जे आहे ते लखुजी राजेंचं आणि म्हाळसा राणींचं आज अनावरण केलेलं आहे. ते सुद्धा जगातलं पहिलं शिल्प आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. एक बाल शिवाजी आणि जिजाऊंचं तिथे शिल्प आपण उभं केलेलं आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळावी. जिजाऊ जिजाऊ जिजाऊ, शेवटी मी अनेकदा तुम्ही सांगितलेलं आहे की जिजाऊ हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणून त्याच्याकडे न पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी एक स्त्री म्हणून, आई म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊ आहे आणि जगातील प्रत्येक स्त्री जर जिजाऊ झाली तर आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी पुढे जाऊ शकतो. यासाठी तुम्ही प्रत्येकाने काम केलं पाहिजे. कालपासून मी पाहतो झुंडीच्या झुंडी महिलांच्या आपल्याला दिसत आहेत. आल्यात, भेटल्यात, बसल्यात, बोलल्यात, फोन काढले, मोबाईल घेतले, सगळे काही प्रकार केले, पण इथे बसलीतलं आपण नाही आहे. त्यामुळे निर्मला आणि सीमा, माझी तुम्हाला एक विनंती आहे की 2026चा जिजाऊ जन्मोत्सव आतापासून घोगरे साहेब आपल्याला असं काही आयोजन करता आलं पाहिजे की इकडे 100% महिला आणि तिकडे सुद्धा 100% महिला. जमेल का? हे सगळे डंगर इकडे तिकडे फिरलं माझ्या सगट. महिला खाली बसलेल्या ज्या काही मूठभर आहेत, जमेल का? जमेल का महिलांनो? बिलकुल. त्या सगळ्या खुर्च्या तर खूप कमी आहेत त्या, पण तरी सुद्धा आपण हे प्रयोग केले पाहिजे. जिजाऊ हे आपण एवढ्यासाठी सांगत असतो की अशा पद्धतीच्या महिला, कुठलाही समाज, कुठलाही कुटुंब, कुठलाही देश हा विकसित आहे याचं मूळ कारण असं आहे की त्या समाजातील महिला ह्या अत्यंत विकसित आहेत. सांगून सांगून कंटाळलो मी की मराठा सेवा संघाला अशा महिला अपेक्षित आहेत, अशा युवती, अशा मुली अपेक्षित आहेत की ज्या सकाळी उठल्यानंतर तिचा ब्रेकफास्ट बुधावर झाला पाहिजे, लंच शुक्रवार झाला पाहिजे आणि डिनर शनिवार झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट तिचा मंगळवार झाला पाहिजे. अशा पद्धतीच्या महिला, मुली जोपर्यंत पुढे येणार नाहीत, बिनधास्तपणे पुढे चालणार नाहीत, उगीच नवऱ्याने असं केलं, सासऱ्याने असं केलं, यांनी तसं केलं, तसं केलं, अशा रडत न बसणाऱ्या पण लढत लढत आहेत या संघर्षातून मात करून पुढे जाणाऱ्या महिला मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे. आणि कुणबी, मराठा, पाटील, देशमुख हे सगळे समाज आणि उर्वरित सगळ्याच बहुजन समाजामध्ये जोपर्यंत आपण अशा पद्धतीने काही काम करणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही, असं माझं मत आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी माझ्या अमृत महोत्सवानिमित्त एक जे काही सदिच्छा व्यक्त केल्यात, एक चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला. आता खूप काही जास्त बोलून, वेडावाकड्या काही गोष्टी सांगून त्या भानगडीतनं पडता मी तुम्हाला एकच पुन्हा विनंती करतो की परत सावकाश गेल्यानंतर पुन्हा पुन्हा विचार करा. आता आपल्याकडे पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या जवळपास रोडावलेली आहे. नवीन साहित्य निर्मिती चांगल्या दमाने, चांगल्या पद्धतीने पुढे करा. कला, साहित्य, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. इथे आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम होतो, आमदार गेले असतील किंवा काय असेल तर इथे तो कार्यक्रम, त्याच्यामध्ये आपले स्थानिक लोक सहभागी कसे होतील त्या अंगाने पुढे गेलं पाहिजे. चित्रपटामध्ये पोरांना जिथे रिझर्वेशन नाही असे कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, सिरियल, बिरियल याच्यामध्ये तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, अशी एक अपेक्षा आहे. त्या आपण पूर्ण कराव्यात एवढी या जिजाऊ जयंतीनिमित्त अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. नववर्षाच्या अनंत अनंत सदिच्छा व्यक्त करून तुम्हाला पुन्हा आपण आता जे काही घोगरे साहेबांनी सांगितलं आपलं अधिवेशन होईल, काय होईल, तर सर्व जे कोणी पदाधिकारी असोत नसोत, अनेक ठिकाणी शाखा होत्या, आहेत, चालू आहेत, बंद आहेत. इथून परत गेल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार, ताकदीनुसार पुन्हा त्या शाखा प्रज्वलित कराव्यात, सुरू कराव्यात.
केडर कॅम्प असेल, वाचन असेल, लिखाण असेल, चांगल्या पद्धतीने तिथे एक एक शाखा सुरू करावी आणि पुन्हा एकदा हे 33 कक्ष सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्या पद्धतीने पुढे जाऊया. आम्हा नवरा बायकोचा तुम्ही सत्कार केला, त्यातून आम्हाला मिळालेली ऊर्जा पुढील 25 वर्ष आता आम्ही झोपेत न काढता पुन्हा एकदा तुमच्याकडे जाऊया. यावेळी कदाचित तनपुरे सरच्या ऐवजी जर बायको माझ्या सोबत येऊ शकली तर तो सुद्धा मी प्रयत्न करू किंवा तुम्ही सुद्धा करूया. आम्ही दोघे येऊ आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा बांधणी करूया. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद साहेब. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 2025 मातृतीर्थ सिंदखेड राजा या मुख्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्या 2 भगिनीनं केलं